विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचं लक्ष आता मुंबई महानगरपालिकेकडे लागले। त्यासाठी भाजपने आता जोरदार मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केलेली आहे। सविस्तर पाहूयात। विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आणि महाराष्ट्रात आपणच मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं। विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचं मनोबल आता कमालीचं उंचावलं असून मुंबई महापालिका जिंकण्याचा चंग भाजपनं बांधलाय। त्यासाठी भाजपच्या मुंबई कोर कमिटीने महायुतीच्या माध्यमातून तब्बल 150 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय। त्या दृष्टीने आता संघ परिवार देखील भाजपच्या खांद्याला खांदा लावून मैदानामध्ये उतरल्याचं दिसतंय। मुंबई महापालिकेतील सध्याची भाजपची स्थिती नेमकी काय आहे ती पाहूयात। 2017 ला शिवसेनेचे 84 आणि भारतीय जनता पक्षाचे 82 नगरसेवक विजयी झाले होते। मनसेचे 6 नगरसेवक देखील शिवसेनेत गेल्यानं शिवसेनेची संख्या 90 वर गेली। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली। 60 पेक्षा अधिक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले। काँग्रेस विरोधी पक्षनेते रवी राजा देखील भाजपमध्ये गेल्यानं बीएमसी भाजप ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे। मुंबई महापालिकेवर 25 वर्षांपासून ठाकरेंचं वर्चस्व आहे। आता केंद्रात आणि राज्यातही सत्ता गमावल्यानंतर मुंबई महापालिकाही ठाकरेंच्या हातातून जाते की काय अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। मुंबई महापालिकेत ठाकरेंना धूळ चारण्यासाठी भाजपनं जोर लावल्याचं दिसतंय। इतकंच नाही तर काँग्रेसला ठाकरेंनी जवळ केल्यानं संघ परिवार देखील भाजप सोबत पूर्ण ताकदीनिशी उतरल्यानं आता पुन्हा एकदा दिसून येतंय। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।